नमस्कार मित्रांनो, गणेश कावाने या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर आज आपण काही प्रश्न ट्रिक्सने सोडवणार आहोत। तर प्रश्न आहे वेग वेळ अंतर या टॉपिकवर आहे। तर बघा, पहिला प्रश्न काय आहे, एक कार 3 किलोमीटरच्या सलग 4 अंतराला 10 किलोमीटर प्रति तास, 20 किलोमीटर प्रति तास, 30 किलोमीटर प्रति तास व 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने पार करते, तर तिचा सरासरी वेग किती? व्हिडिओ शेवटपर्यंत बघा का जेणेकरून तुम्हाला एक ट्रिक्स मिळेल आणि तुम्ही येणाऱ्या एक्झाममध्ये या ट्रिक्सचा हाच जर प्रश्न आला तर या ट्रिक्सने तुम्ही फार तर फार 5 ते 6 सेकंदात तुम्ही उत्तरापर्यंत पोचाल। तर बघा, हा प्रश्न कसा सोडवायचा, तुम्ही जर बेसिक मेथडने सोडवला तर या प्रश्नाला तुम्हाला कमीत कमी 1 ते 1.5-2 मिनटं लागतील। तर बघा, आता आपण काय करणार आहोत, 10 किलोमीटर प्रति तास, 20 किलोमीटर प्रति तास, 30 किलोमीटर प्रति तास व 60 किलोमीटर प्रति तास। तर आपण यांचा लसावी घेऊ, 10, 20, 30 आणि 60 यांचा जर लसावी घेतला तर तुमच्या लक्षात येईल बघा लसावी काय आहे। तर बघा, 60च्या पाड्यामध्ये 60 आहे, हो 60ला 60ने भाग जातो, 30ने 60ला भाग जातो, हो जातो, 20ने 60ला भाग जातो, जातो, 10ने 60ला भाग जातो, जातो, म्हणजे याचा अर्थ 60 काय तुमचा लसावी आहे। आता आपण काय करू बघा, एक कार 3 किलोमीटरच्या सलग 4 अंतराला असं विचारलं आहे, म्हणजे थोडक्यात काय, हे अंतर 60 किलोमीटर मानू, हे अंतर 60 किलोमीटर मानू, हे अंतर 60 किलोमीटर मानू आणि पुढील चौथं अंतर 60 किलोमीटर मानू, याचा अर्थ असा झाला। आता हे 3 किलोमीटर सांगितलं आहे, मग तुम्ही म्हणता 3 3 3 3, तुम्ही हे पण घेऊ शकता, पण तुम्हाला एकदमच सोपं करण्यासाठी आपण डायरेक्ट 60 60 60 60 आहे असं मानू। आता पहा, 10 20 60, 20 त्रिक 60, 30 दुने 60, 60 एक 60, बरोबर। आता वेग काय असतो बघा, तुमचा वेग बरोबर काय असतं, तर अंतर भागिले वेळ, बरोबर ना। वेग बरोबर काय असतं तुमचं, अंतर भागिले वेळ। मग आता बघा, अंतर किती आहे, 60, हे 60, हे 60, हे 60, हे 60, म्हणजे किती जाईल टोटल 240, किंवा तुम्ही असं लिहू शकता 60 गुणिले 4, कारण 4 अंतर आहे, बरोबर ना, सलग 4 अंतर आहे म्हणून 60 गुणिले 4 भागिले एकूण वेळ। आता पहा, हा जो काही आहे ना तो हा तुमचा एकूण वेळ आहे। याचा अर्थ असा झाला, 10च्या स्पीडनं गेला तर 60 किलोमीटर जाण्यासाठी त्याला 6 तास लागतील, 20च्या स्पीडनं गेलं किंवा 20 या वेगाने गेला तर त्याला 60 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी 3 तास, याप्रमाणे। मग आता बघा, एकूण वेळ किती लागला, 6 आणि 3 9, 9 आणि 1 10, 10 आणि 2 12, 12 तास लागले। मग 12 एक 12, 12 पंचे 60, 5 चोक 20, 20 किमी प्रति तास, म्हणजे त्या कारचा सरासरी वेग किती आहे, तर 20 किलोमीटर प्रति तास। तुम्ही जर याला बेसिकनं सोडवलं तर बेसिकनं बराच वेळ लागेल, त्यापेक्षा हा अप्रोच डेव्हलप केला तर तुम्हाला फार तर फार 7 ते 8 सेकंदात हे उत्तर निघू शकतं। अजून समजण्यासाठी अजून एक एक्झाम्पल घेऊ बघा, सेम त्याच टाईपचं एक्झाम्पल आहे। आता हे एक्झाम्पल पण आपण त्याच पद्धतीनं सोडवणार आहोत। तर बघा, एक कार सलग 4 वेळा 6 किलोमीटरचे अंतर अनुक्रमे 25 किलोमीटर प्रति तास, 50 किलोमीटर प्रति तास, 75 किलोमीटर प्रति तास व 150 किलोमीटर प्रति तास या गतीने पूर्ण करते, तर तिचा या संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग किती? मग आपण काय करणार, जे काही वेग आहे त्यांचा लसावी घेणार। वेग किती बघा, 25, 50, 75 आणि 150। आता तुमच्या लक्षात आलं असेल बघा, आपण जर यांचा लसावी जर घेतला तर बघा 150 येतोय, कारण 150ने 150ला भाग जातो, 75ने 150ला भाग जातो, 50ने 150ला भाग जातो आणि 25ने सुद्धा 150ला भाग जातो। आता बघा, 25 या वेगाने जर गेली तर 150 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी 6 तास लागतात, कारण 25 150 होतात, 50 त्रिक 150, 75 दुने 150 आणि 150 एक 150, ठीक आहे, 150 एक 150। आता बघा आपण काय मानलं आहे, तर बघा, एक कार सलग 4 वेळा, म्हणजे 1 वेळ 2 वेळ 3 वेळ 4 वेळ, म्हणजे 150 150 150 150। मग असं करण्यासाठी तुम्ही काय करणार, तर वेग काय असतो, तर सरासरी वेग बरोबर अंतर भागिले वेळ, हे बऱ्याच जणांना पाठ असेल, त्यानुसार काही आता अंतर बघा 150 किती वेळा क्रॉस करतोय तो, किंवा किती वेळा 6 किलोमीटरचं अंतर पार करतोय तो, 4 वेळा, मग 150 गुणिले 4 भागिले
आता हे तास, आता ही वेळ काय आहे पहा, 6 तास, 3 तास, 2 तास, 1 तास, म्हणजे 6 आणि 3 9, 9 आणि 2 11, 11 आणि 1 12. जर तुम्ही भाग दिला तर पहा 4 1 4, 4 त्रिक 12, 3 1 3, 3 5 15, 3 0 0, म्हणजे 50 किलोमीटर प्रति तास त्याचा काय झाला तुमचा सरासरी वेग. ठीक आहे, तर याचं उत्तर किती आहे, 50 किलोमीटर प्रति तास एवढा वेग आहे. तर बघा आता याच प्रकारचे तुम्ही एक्झाम्पल अजून सराव करा. नवीन नवीन ट्रिक्स पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.